जयकुमार गोरे यांनी सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिल्या। सोलापूर डीसीसी बँक योग्य माणसांच्या हाती जावी असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। बँकेचं वाटोळं करणाऱ्यांना पुन्हा संधी मिळू नये असंही गोरेंनी म्हटलंय। भाजप मित्र पक्षांसह निवडणूक लढवेल असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। सोलापूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। सहकारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार अशी प्रतिक्रिया यावेळी गोरेंनी दिली। सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांची सभासदांची ही जिल्हा बँक आहे। बँकेची निवडणूक घेण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत। बँकेमध्ये काही गोष्टी होत्या, काही अडचणी होत्या, त्या निमित्ताने प्रशासक नेमला आणि आता बँक पुन्हा एकदा सक्षम बँक म्हणून पुढे येताना आपण सगळेजण पाहतोय। अशा वेळी ही बँक योग्य लोकांच्या हाती जावी। ज्यांनी ह्या बँकेचं वाटोळं केलं त्या लोकांना पुन्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढेल। सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे ही बँक, ही निवडणूक ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमचे काही सहकारी सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही लढू। या जिल्ह्यानं आता भारतीय जनता पक्षाची ताकद, सहकारी बांधवांची ताकद आता बघितलेली आहे। जिल्ह्यानंच निर्माण करून दिलेली ही ताकद आहे। त्यामुळं अनेक लोकांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे, पण आपण अनेकदा बघतो गिरे तो भी। त्यामुळं अशी लोक तरी सुद्धा गॉगल घालून बातम्या देत असतात। काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात, आम्ही उदो उदो करणारे नाही असं प्रवीण पोटेंनी म्हटलंय। भाजप आमदार प्रवीण पोटे यांची राणा दाम्पत्यावरतीही टीका करण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा समर्पण दशक सोहळ्यात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी व्यासपीठावरून तुफान बॅटिंग करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या समोरच आमदार पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या राणा दाम्पत्याचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला। वृक्षारोपण केलं, काही लोकांनी चक्क काहीचे काही आकडे सांगितले। मी 1000 वृक्षारोपण केले डॉक्टर साहेब, पण काही लोकांनी ते एवढे आकडे सांगितले की माझ्याने 1000 वृक्षारोपण लागा नाकातून दम आला। तोंडात आला तर सांगायचं इतके लगा देंगे उतके लगा देंगे असं नाही। तिकडे येत असताना मला एका जणाने हे टाकायचा प्रयत्न केला, शेला भारतीय जनता। मी म्हटलं यार शेला तर माझ्या रक्तातच आहे, मी तर भारतीय जनता पार्टीतच माझ्या रक्त आहे। जे नवीन येऊन राहिले ते फुगड्या करून राहिले त्याला भले टाका लागत शेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।